पुष्कळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये 1000 रुपये जी सीट निश्चिती फी आहे त्याबद्दल थोड्याशा काही शंका आहेत, डाऊट्स आहेत. पहिला डाऊट आहे 1000 रुपये जर सीट निश्चिती फी मी भरली नाही तर काय होणार. तुम्हाला समजा कॅप राऊंड 1 मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचं काहीतरी लागलेलं आहे ऑप्शन आणि तुम्ही जर का 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरली नाही तर कॅप राऊंड 2 मध्ये तुमच्या हाती काहीही नसणार. 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरली तर कमीत कमी एक सीट तुमच्या हातात राहणार. म्हणजे काय, कॅप राऊंड 1 मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भेटला आणि तुम्ही सेल्फ ARC करून सगळे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत अशी सेल्फ ARC तुम्ही केली आणि नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट हे जर ऑप्शन निवडलं आणि 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरली तर कॅप 2, 3 आणि 4 मध्ये तुम्हाला काहीही नाही भेटलं तर कॅप 1 मध्ये जी सीट तुम्हाला भेटलेली आहे, तुम्ही 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरलेली आहे म्हणून ती तुमच्या हातात राहणार, ती जाणार नाही. ती केव्हा जाणार, समजा कॅप राऊंड 1 मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरलेली आहे सेल्फ व्हेरिफिकेशन करून. कॅप राऊंड 2, 3, 4 मध्ये काहीही नाही मिळालं तरी ही सीट तुमच्या हातून जाणार नाही. ती जाणार तेव्हा जेव्हा तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये काहीतरी चांगलं कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे नवीन कॉलेज मिळालं तरच ती तुमच्या हातातून जाणार, कारण तुम्ही 1000 रुपये सीट कन्फर्मेशन फीस भरलेली आहे. या उलट 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचं तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये ऑप्शन मिळालेलं आहे आणि तुम्ही 1000 रुपये सीट कन्फर्मेशन फीस भरली नाही, बेटरमेंट, फ्रीज असं काहीही ऑप्शन निवडलं नाही तर तुमच्या हाती कॅप 2 मध्ये काहीही राहणार नाही. तीच पद्धत कॅप राऊंड 2 मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचं तुम्हाला ऑप्शन मिळालं आणि तुम्ही 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरली नाही तर कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या हाती काहीही राहणार नाही. मग यामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण होतो, सर कॅप राऊंड 1 मध्ये मी 1000 रुपये सीट निश्चिती भरली आहे, बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज केलेलं आहे, मग आता मला कॅप राऊंड 2 मध्ये पुन्हा सीट निश्चिती फीस भरावी लागणार आहे का, तर नाही. 1000 रुपये सीट निश्चिती फी ही एकदाच भरावी लागते, लक्षात ठेवा. मग आता पुष्कळ लोकांनी मला विचारलं की सर तुमचं मत काय होते, कारण मला असा ऑप्शन लागला आहे की मला तिथे ॲडमिशन घ्यायचंच नाही आहे आणि तो चुकून माझ्याकडनं टाकला गेला आणि तो मला मिळाला आहे. मग तो कॅप राऊंड 1ला असो, 2ला असो का 3ला असो, तुम्ही जर का सीट निश्चिती फीस भरली नाही तर ते तुमच्या हातून निघून जाणार हे शुअर. तो राऊंड संपला म्हणजे तुमच्या हाती काहीही राहणार नाही. माझं वैयक्तिक मत जर विचारलं तुम्ही तर तुम्ही ती सीट निश्चिती फीस भरून ठेवा. जर तुम्हाला डिप्लोमाला प्रवेश घ्यायचाच आहे तर तुम्ही 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरून ठेवा. अगदी कॅप राऊंड 1ला तुम्हाला काहीतरी मिळालं तर तुम्ही नक्कीच ती भरा, कारण कॅप राऊंड 1 मध्ये एक ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्हाला 1000 रुपये भरून ती ॲडमिशन घेणं गरजेचंच आहे, परंतु तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद होता. 1000 रुपये सीट निश्चिती फीस नाही भरली तरी काही फरक पडत नाही आहे, परंतु लक्षात घ्या, सीट तुमच्या हातून निघून गेली की ती पुन्हा तुम्हाला भेटणार नाही, पुढच्या राऊंडला ती दुसऱ्या कोणाला तरी जाणार, म्हणून ती सेफर साईड भरून ठेवायची आहे. जर तुम्ही समजा सीट निश्चिती फीस भरली तर ती कुठे फीजमध्ये ॲडजस्ट होते का, ती तुम्हाला रिफंड मिळणार आहे का, तर नाही. एकदा तुम्ही सीट निश्चिती फी 1000 रुपये भरली तर ती कुठल्याही फीसमध्ये ॲडजस्ट होत नाही, कुठलाही रिफंड तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे ती एकदा तुम्हाला भरायचीच आहे आणि 1000 रुपये ते शासनाला जमा करायचे असतात. सीट निश्चिती फी 1000 आता कशी भरणार, तुम्ही लॉग इन करायचं आहे. सेल्फ ARC म्हणजे काय, जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते तुमच्याकडे आहेत हे शासनाला सांगायचं आहे आणि खाली 1000 रुपये ऑनलाईन पे करायचे आहे. आता काही विद्यार्थी असे असतात, काही पालक असतात की त्यांना हे समजत नाही की कसं करायचं, तर तुम्ही कुठल्याही FC सेंटरला गेला तर ते लोक तुम्हाला सेल्फ ARC करून देतील आणि तुमची सीट निश्चिती फीस जी आहे 1000 ते पण भरून देतील. परंतु तुम्ही FC सेंटरवर कुठल्याही गेलात आणि तुम्हाला सीट कन्फर्म करायची आहे किंवा सेल्फ ARC करायची आहे तर तुमच्याकडे सर्वचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट हवे. ते जर नाही तर कुठलंही FC सेंटर तुमची सेल्फ ARC करून देणार नाही, 1000 रुपये भरून देणार नाही. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, जरी तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं आहे म्हणजे नॉट फ्रीज करून बेटरमेंट करायचं आहे तरी तुम्हाला सेल्फ ARC ही करावीच लागणार आहे, 1000 रुपये फीस भरायचीच आहे आणि त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. अजूनही जर का तुमच्या मनामध्ये काही शंका असेल 1000 रुपये सीट निश्चिती फीसबद्दल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. गुड लक.